आम्ही कर्म करतो आणि त्या कर्माचं फल आम्हाला भोगावं लागतं. ते कर्म कसंही असलं तरी भोगावं लागतं आणि कर्मफलाचा भोग हा दोष आहे, भय आहे. पुन्हा आम्हाला दोष, पुन्हा दोष लागेल, पुन्हा दोष लागेल. मग काय करावं? ज्ञानोबारायांनी कर्मशास्त्राच्या दृष्टीने विचार करताना आपल्याला असं सांगितलं, कर्मा कर्माची या मोहरा उठू नेदोनी अहंकारा, तरच हे भय निवृत्त होतं. आम्ही कर्म करतो आणि कर्माचं फल आम्हाला का भोगावं लागतं याचं कारण सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला कर्मफलाच्या भोगाची 2 कारणं सांगितली आहेत. कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफलाचा आस्वादू, या दोहीचाही नाव बंधू कर्माचा की. कर्माचा बंध निर्माण होण्याकरता आमच्या ठिकाणी कर्तृत्वाचा अहंकार कर्माबरोबर निर्माण होतो आणि कर्मफलाची आसक्ती निर्माण होते. आम्ही जर तो अहंकार कर्मातला वजा केला तर आम्हाला कर्माचं भय निर्माण होणार नाही परिणामाचं, कारण अहंकाराचं राहित्य म्हणजेच कर्मफलाच्या आसक्तीचा त्याग आहे. आणि एकदा का कर्मफलाची आसक्ती आमच्या अंतःकरणातून निवृत्त झाली की आम्ही कोणत्या जन्माला जाऊन आम्हाला पुढच्या जन्मी काय भोगावं लागेल याचं भय माळायचं कारण नाही. अहंकाराची निवृत्ती म्हणून कर्म करत असताना जर भय निवृत्त करायचं असेल तर कर्मातला अहंकार निवृत्त केला पाहिजे. अहंकार निवृत्त करायचा म्हणजे काय करायचं? मी कर्म करतो ही जी भावना आहे ना, या भावनेचा बारकाईने विचार करायचा. मी कर्म करतो म्हणजे कोण करतो? कारण कर्तृत्वातला मी हा नेहमी बंधनाला कारण असतो. आम्हाला जर तो मी बाजूला करता आला ना तर आम्ही बंधनात पडत नाही, आम्हाला जन्म मरणात अडकायचं कारण नाही.